तर मंडळी, आई आजीने नेमका असा कोणता गेम केला ज्यामुळे भाग्य आणि प्राजू सख्या बहिणी सख्या वैरी ठरल्या? एवढंच नाही तर भाग्याला न सांगता प्राजू ही कौशिकला भेटायला गेली आणि त्याला लग्नासाठी हो सुद्धा बोलली. या पाठीमागचं नक्की कारण तरी काय असणार हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. परंतु जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. तर मंडळी, प्राजू जेव्हा घर सोडून गेलेली असते तेव्हा भाग्या तिला पुन्हा घरी घेऊन येत आणि तिला सांगते की हे तुझं हक्काचं घर आहे, जेवढं माझं आहे तेवढंच तुझं आहे आणि तू मला सोडून कुठेही जायचं नाही. पुन्हा भाग्य आणि प्राजू त्याच घरामध्ये राहू लागतात. दोघीही अतिशय प्रेमाने राहत असतात. परंतु तरी सुद्धा भाग्या मात्र कौशिकला अजून पूर्णपणे विसरलेली नसते. तिला सारखं सारखं तेच आठवत असतं. मी कौशिकवर एवढं प्रेम केलं परंतु कौशिकचं माझ्यावर प्रेमच नाही, ही गोष्ट तिला सारखी बोचत असते. प्राजू हे सगळं बघत असते. तिला हे बघवतच नसतं की आपल्यामुळे भाग्याची आज ही अवस्था झाली आहे. त्या काहीही झालं तरी चालेल, परंतु मला भाग्याला या टेन्शन मध्ये ठेवायचं नाही. दुसरीकडे चारू मामी आणि आई आजी बोलत असतात. त्यावेळी आजी म्हणत असते की काय झालं, ती गेली घर सोडून, भाग्याला काही काम नाही, पुन्हा तिला घरामध्ये घेऊन आली. आपल्या घरामध्ये ना ती चांगलीच पाय रोवून बस, ती काय अशी सहजासहजी जाणार. चारू म्हणते की अगं आई, पण या सगळ्यामध्ये भाग्याचा लॉस होतोय हे भाग्याला का कळत नाहीये? मला खूप टेन्शन येतंय ग या सगळ्याचं. माझ्या भाग्याचं लग्न कसं होईल? आता कौशिकने तिला नाकारलंय, तीच गोष्ट तिला सहन होत नाही. पुन्हा एखादा मुलगा बघायला आला आणि त्याने सुद्धा असं भाग्याला नाकारून परत प्राजूला लग्नाची मागणी घातली तर आपली भाग्या काय करेल? मला भाग्याची खूप काळजी वाटते आई. आजी म्हणते की हे बघ, तू काळजी करू नको, आतापर्यंत तुला काहीच करता आलं नाही. ती मुलगी एवढ्या दिवस आपल्या घरामध्ये सापासारखी फणा काढून बसलीये, परंतु तुझ्याच्याने काही झालं नाही. आता जे करायचे ते मी करते आणि बघ आता मी काय करते, सगळं करेल पण गोडीत करेल. चारू विचारते की पण आई, अगं तू नक्की काय करणार आहेस? तेव्हा आजी म्हणते की ह्या दोघींना जोपर्यंत आपण वेगळं करत नाही ना, तोपर्यंत ही प्राजक्ता हे घर सोडून जाऊ शकत. कितीही वेळा प्राजक्ता घर सोडून गेली किंवा आपण जरी तिला घराबाहेर काढलं तरी सुद्धा भाग्या मात्र तिला पुन्हा घरामध्ये घेऊन, त्यामुळे आपल्याला ह्या दोघींची जोड तोडावी लागणार आहे. चारू विचारते की आपण ते कसं करणार? आजी म्हणते की तू काळजी करू नको, आता ते सगळं तू माझ्यावर सोड. आजी आता प्राजक्ताकडे जाते आणि प्राजक्ताला म्हणते की हे बघ, जे काही झालं ना त्यामध्ये तुझी काही चूक नव्हती. आता तुला कुठे माहित होतं की त्या कौशिकचं तुझ्यावर प्रेम आहे? नाहीतर तू तुझ्या बहिणीला एवढं अंधारात ठेवलं असतंस का? अजिबात नाही. जे झालं त्यामध्ये तुझी काही चूक नव्हती. आजीचे छक्के पंजे प्राजूला कळत नाही. तिला वाटतं की आजी खरं बोलते आणि मग आजी तिला सांगत असते की हे बघ, आता आपल्याला काहीतरी करावं लागेल, कारण मला भाग्याची ही अवस्था अजिबात बघवत नाही. कौशिकमुळे तिने जी स्वतःची परिस्थिती करून घेतलीये त्या परिस्थितीतून आपल्याला तिला बाहेर काढावंच लागेल. तर प्राजक्ता म्हणते की पण आपण काय करणार आहोत? मी सुद्धा तेच प्रयत्न करते. मला सुद्धा भाग्याला या अवस्थेमध्ये बघावं वाटत नाही. मला तिला या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर काढायचंय. आजी म्हणते की या सगळ्या गोष्टीवर माझ्याकडे एक उपाय आहे, पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल. प्राजू म्हणते की मला जे करता येईल ते मी करेल माझ्या भाग्याला या टेन्शन मधून बाहेर काढण्यासाठी. काहीही झालं तरी आता तिने कौशिकला विसरायला हवं आणि तिचं आयुष्य पुन्हा सुरू करायला हवं, हेच मला वाटतं. आजी, तुम्ही जे पण काही सांगाल ते सगळं मी करेल माझ्या भाग्यासाठी. तेव्हा आजी म्हणते की बरोबर, आता तू फक्त एक काम करायचं आहे की कौशिकला जाऊन भेटायचं आहे. प्राजू म्हणते की आजी, कौशिकला? आणि मी त्याला कशाला भेटू? तर आजी म्हणते की हे बघ, तुला आता भाग्यासाठीच त्याला भेटावं लागणार आहे. कौशिकचं तुझ्यावर प्रेम आहे असं कौशिक म्हणतोय, पण जर तू कौशिकला भेटली आणि कौशिकला भाग्याचं त्याच्यावर किती प्रेम आहे हीच गोष्ट जर नीट समजावून सांगितली तर कदाचित कौशिक ऐकेल सुद्धा आणि आपल्या भाग्याच्या मनासारखं सुद्धा होईल. तिला मनासारखा जोडीदार मिळेल आणि कदाचित आपल्या भाग्याचं प्रेम हे कौशिक पर्यंत पोहोचलेलंच नाहीये, म्हणून हा प्रॉब्लेम झालाय. जर कौशिकला कळलं की भाग्या त्याच्यावर किती प्रेम करते, फर्स्ट इयर पासून ती त्याच्या प्रेमामध्ये आहे, जेव्हा कौशिकला ही गोष्ट तू समजावून सांगशील ना तेव्हा कौशिकला नक्कीच समजेल आणि कौशिक पुन्हा आपल्या भाग्याला मागणी घालेल. आजीचं म्हणणं आता प्राजूला कळत असतं आणि प्राजू विचार करते की कदाचित कौशिक पर्यंत अजून भाग्याचं प्रेमच पोहोचलेलं नाहीये, त्यामुळे तो तिला नकार देतोय. पण कदाचित जेव्हा भाग्याचं कौशिकवर किती प्रेम आहे हे जेव्हा त्याला समजेल तेव्हा तो नक्कीच भाग्याला मागणी घालेल आणि ही एकच गोष्ट आहे जी भाग्याला खुश करू शकते. त्यामुळे मला भाग्यासाठी हे करायलाच हवं. मग आजीला ती म्हणते की मी एक काम करते, मी कौशिकला कॉल करते. आजी म्हणते की नाही नाही नाही, कौशिकला कॉल नको करूस, एक काम कर, तू कौशिकला भेटायला जा. कितीही काही म्हटलं तरी कॉलवर बोलणं आणि प्रत्यक्षात बोलणं यामध्ये खूप फरक असतो. कदाचित तो तुझा ऐकेल. ही गोष्ट ऐकून प्राजूला वाटतं की आजी बरोबर बोलते, मला
प्रत्यक्षात जाऊन त्याला भेटायला पाहिजे. आजी तिला हेही सांगते की काहीही झालं तरी सुद्धा तू भाग्याला यातलं काहीही सांगायचं नाही. जर भाग्याला तू यातलं सांगितलं आणि कदाचित जर कौशिकने या लग्नासाठी नकार दिला, तो भाग्याला नाही म्हटला, तर आपली भाग्या किती हर्ट होईल आणि भाग्याला किती वाईट वाटेल. मग पुन्हा ते दुसरं रिजेक्शन भाग्या पचवू शकत नाही. त्यामुळे तुला काहीही करून या गोष्टीबद्दल भाग्याला काहीच सांगायचं नाहीये. आता प्राजूला आजीचं सगळं म्हणणं पटत असतं. तिला वाटतं की आजीचा हेतू चांगला आहे, मग आपण करायला पाहिजे. मग प्राजू आता कौशिकला कॉल करते आणि त्याला सांगते मला तुला भेटायचंय. तिकडे कौशिकला असं वाटतं की कदाचित प्राजूला मी आवडतोय हेच मला तिला सांगायचं असेल. त्यामुळे कौशिक खूप खुश झालेला असतो. दुसऱ्या दिवशी प्राजू ही कौशिकला भेटण्यासाठी एका गार्डन मध्ये गेलेली असते. आता या गोष्टीची ऑलरेडी खबर आजीकडे असतेच, त्यामुळे आजी आता तिचे चांगले छक्के पंजे खेळते आणि भाग्याला जाऊन ती भेटते. भाग्याला म्हणते की बघितलं का तुझी बहीण, तुला वाटत होतं की तुझी बहीण तुझी साथ देते, तुझी पाठराखीने, आणि तुला माहितीये ती काय करते? अगं ती कौशिकला भेटायला गेलीये. तेव्हा भाग्या म्हणते की कौशिकला? प्राजू, कौशिकला भेटायला जाणं शक्यच नाहीये. आजी म्हणते की अगं तुला नाही माहिती तुझी बहीण कशी आहे, पण आम्हाला माहितीये ना. अगं तुझ्या जवळ राहून ती तुझ्या डोळ्यात धूळ फेकते आणि तुला कळत सुद्धा नाही. अगं तिचं प्रेम कौशिकवर आहे. तिने तुला एवढ्या दिवस अंधारात ठेवलं आणि आता ती कौशिकला भेटायला गेलीये. तुला जर खोटं वाटत असेल ना तर तू माझ्यासोबत चल, मी तुला दाखवते. भाग्या म्हणते की आजी तू मला काहीही सांग तरी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण माझ्या बहिणीवर प्राजूवर पूर्ण विश्वास आहे. ती असं करू शकत नाही, कारण मीही तिला ऑलरेडी सांगितलं की तुला जर कौशिकवर प्रेम असेल तर तू कौशिक सोबत लग्न करून घे. पण तिने मला साफ नकार दिला आणि तिने मला छाती ठोकून सांगितलं की मी अशा मुलाकडे बघणार सुद्धा नाही ज्याला माझ्या भाग्याचं प्रेमच कधी कळलं नाही. आजी म्हणते खूप वेडी आहे ग तू, खूप वेडी आहेस आणि खूप भोळी आहेस तू. अगं तुला कळत नाहीये तुझी बहीण कशा प्रकारे तुझ्या डोळ्यांमध्ये धूळ फेकते. बरं चल, तुला माझ्यावर विश्वास नाही ठेवायचा आहे ना, निदान माझं म्हणणं खोटं आहे हे तरी मला प्रूव्ह करून देण्यासाठी माझ्यासोबत चल. तर भाग्या म्हणते की ठीक आहे, मी तुझ्यासोबत येते आजी, परंतु त्यानंतर तुला मान्य करावं लागेल की प्राजू खोटारडी नाहीये आणि प्राजू कधीच कौशिकला भेटू शकत नाही. आजी म्हणते हो बाई, जर तिने असं केलं ना तर मी स्वतः तिची माफी मागे. मग भाग्या म्हणते की चला मग आपण जाऊयात, कारण भाग्याला असं वाटतं की कदाचित या गोष्टीमुळे आजीच्या मनामध्ये जी आपल्या प्राजूची इमेज आहे ती पुसली जाईल आणि प्राजूला ती चांगलं समजेल. मग भाग्य आणि आजी दोघीही आता त्या गार्डन मध्ये गेलेल्या असतात आणि जेव्हा त्या गार्डन मध्ये जातात तेव्हा प्राजू आणि कौशिक हे एकमेकांशी बोलताना आता भाग्याला दिसतात. तर भाग्याला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. भाग्या आता प्रचंड टेन्शन मध्ये आलेली असते. तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते की प्राजू आणि कौशिकला भेटायला आली आहे आणि हे माझ्या पाठीमागे भेटताय असा तिला मोठा प्रश्न पडतो. तेव्हा आजी तिला म्हणत असते की बघितलं का भाग्या, तुला सांगत होते ना मी, ही मुलगी ह्या कौशिकला भेटायला आली. बघितलं ना तुझ्या मागे हिचे काय चाळे चालू असतात आणि तू तिच्यावर एवढा विश्वास ठेवून बसलीये. तर भाग्याकडे आता बोलायला शब्द नसतात. आता ती आजीला खोटं देखील ठरवू शकत नसते, कारण सगळं काही तिच्या समोर असतं. परंतु जे भाग्याला जे दिसत असतं तसं काही होत नसतं. प्राजू ही कौशिकला म्हणत असते की कौशिक, भाग्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू एकदा तिच्या मनाचा विचार करायला हवा. अरे ती फर्स्ट इयर पासून तुझ्या प्रेमात आहे. तेव्हा कौशिक म्हणतो की मग काय झालं, पण माझं प्रेम तर तू आहेस प्राजू. तेव्हा प्राजू म्हणते की नाही तुला कळत नाहीये मला काय म्हणायचंय ते. अरे भाग्य, इतकं प्रेम तुझ्यावर कोणीच करू शकत नाही. खरंच भाग्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जर तुमचं लग्न झालं ना, बघ तू, भाग्या तुझा संसार खरंच खूप चांगला करेल आणि ती तुला सुद्धा खूप खुश ठेवेल. प्लीज तू माझं ऐक, भाग्याला गमावू नको तुझ्या लाईफ मधून. तर कौशिक म्हणतो की हे बघ प्राजू, मी तुला शेवटचं सांगतोय की माझं भाग्यावर नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तू आवडतेस, मला तुझ्याकडनं ऐकायचंय की तुझं माझ्याबद्दलचं काय मत आहे. तेव्हा प्राजू त्याला सांगते की हे बघ, माझं तुझ्यावर कधी प्रेम नव्हतंही आणि कधी नसेल सुद्धा. मी तुला कधीच त्या नजरेने बघितलेलं नाहीये, परंतु भाग्याने बघितलंय. मला वाटतं की तू भाग्याचा स्वीकार करावा. कौशिक तिला पुन्हा विचारतो की प्राजू तू विचार कर, तू माझ्याशी लग्न करण्याचा विचार कर. परंतु त्यावेळी प्राजू त्याला सांगते की कधीच नाही, मी तुझ्यासोबत लग्न कधीच करू शकत नाही, कारण तुला माझ्या बहिणीच्या मनाची श्रीमंती कधी कळलीच नाही. तुला माझ्या बहिणीचं मन किती सुंदर आहे हे तुला कधी दिसलंच नाही. तू फक्त तिला बाहेरून जज केलं आणि अशा मुलासोबत मला बोलायचं सुद्धा नाहीये असं म्हणून प्राजू तिथून निघून जाते. पण त्यावेळी भाग्याला आता मोठा गैरसमज झालेला असतो की प्राजू माझ्या मागे कौशिकला भेटते आणि माझ्या पुढे एक वागते की मी त्या कौशिकचा चेहरा सुद्धा पुन्हा कधी बघणार. आता जेव्हा प्राजू घरी आलेली असते तेव्हा भाग्य ऑलरेडी घरी पहिल्यांदाच पोहोचलेली असते. आल्या ती प्राजूला विचारते की प्राजू तू कुठे गेली होतीस. तेव्हा प्राजू म्हणते की काही नाही, माझं जरा एक काम होतं त्यामुळे गेले होते. मला कॉलेज
कॉलेजमधून काही डॉक्युमेंट्स घ्यायचे होते, त्यासाठी गेले होते. आता हे ऐकल्यावर भाग्याला खूप वाईट वाटतं की प्राजू आपल्या तोंडावर खोटं बोलते. प्राजू आता एकटीच रडत असते. मग त्यावेळी तिथे आजी येते आणि म्हणते की काय ग प्राजू, काय झालं, काय बोलला कौशिक. मग सगळं घडलेलं आता प्राजू आजीला सांगते. तो आपल्या भाग्यासोबत लग्न करायला तयार नाहीये. त्याला आपली भाग्या नाही आवडत. मी त्याला खूप फोर्स केला, खूप सांगितलं, तरी सुद्धा तो भाग्याचा विचार करायला तयारच नाहीये. तो म्हणतोय की मला तुझ्याशी लग्न करायचंय. आजी म्हणते की अगं मग वाट कसली बघते, तू लग्न करून टाक ना त्याच्याशी. तेव्हा प्राजू म्हणते की आजी अगं काय बोलते तू? मी आणि कौशिक सोबत लग्न, अशा मुलासोबत लग्न काय, मी त्याचा चेहरा सुद्धा बघणार नाही. तेव्हा आजी आता गोड बोलत असते आणि प्राजूला म्हणत असते की हे बघ प्राजू, जोपर्यंत तू या घरामध्ये आहे तोपर्यंत आपल्या भाग्याचं लग्न होणार नाही, कारण तू जास्त सुंदर आहे भाग्यापेक्षा. त्यामुळे कोणीही पहिल्यांदा तुला पसंत करेल आणि जर असंच राहिलं तर आपल्या भाग्याचं लग्न तुझ्यामुळे होणारच नाही. त्यामुळे मी तुला प्रेमाने सांगते की तू एक काम कर, तू कौशिक सोबत लग्न करून घे. तू जर कौशिक सोबत लग्न केलं तर आपल्या भाग्याला सुद्धा लग्नासाठी मागणी येतील आणि आपल्या भाग्याचं सुद्धा लग्न होऊन जाईल. आणि तूच तर म्हणते ना की तुझं तुझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे, मग तुझ्या बहिणीसाठी तू एवढंही नाही करणार का? जेव्हा आजी असं बोलते तेव्हा प्राजू रडत असते. तिला काय करावं ते कळत नसतं, परंतु तिला भाग्यासाठी काहीतरी करायचं असतं आणि तिला एक गोष्ट माहित असते की जोपर्यंत मी या घरामध्ये आहे तोपर्यंत जर माझ्यामुळे भाग्याचं लग्न नाही झालं तर, आणि जर भाग्याचं लग्न कधीच झालं नाही तर या गोष्टीला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे. भाग्या माझी मोठी बहीण आहे आणि जर भाग्याच्या ऐवजी कोणी जर मलाच पसंत केलं तर माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न राहून जाईल आणि नंतर भाग्याच्या मनात सुद्धा मी कधीच रिस्पेक्ट कमवू शकणार नाही. भाग्याचं आणि माझं नातं तर एवढं सुंदर आहे, परंतु कोणी तिसऱ्या मुलामुळे आमचं नातं कधीच खराब व्हायला नकोय. त्यामुळे जर मी आता कौशिक सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्याच्यासोबत मी लग्न केलं, तर मी तिकडे जाईल आणि माझ्या भाग्याचं सुद्धा लग्न होईल आणि तेव्हा मला कोणी बघणारही नसेल आणि माझ्या भाग्याला एक चांगला जीवनसाथी मिळेल. जास्तीत जास्त काय तर मला ऍडजस्ट करावं लागेल. मला माहितीये माझं कौशिकवर प्रेम नाहीये, परंतु तरी सुद्धा मी हे लग्न करायला तयार होते, याचं कारण फक्त भाग्य. या गोष्टीचा मोठा निर्णय आता प्राजू घेणार असते आणि तेही सगळ्यांसमोर घेणार असते. पण मित्रांनो, या तिच्या निर्णयामुळे पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला मी उद्या सांगणार आहे, उद्याच्या ट्विस्ट एपिसोड मध्ये. त्यामध्ये कशा प्रकारे भाग्याचं आणि प्राजूचं नातं हे कायमचं संपणार आहे, दोघीही एकमेकींच्या वैरी बनणार आहेत. आणि एवढंच नाही मित्रांनो, तर आजी अक्षरशः कौशिकच्या घरी जाऊन सुद्धा एक मोठा गेम खेळणार आहे, ज्यामुळे प्राजूचं आणि भाग्याचं दोघींचंही आयुष्य बदलणार आहे. मित्रांनो, हा एपिसोड जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला उद्याचा एपिसोड नक्की बघावा लागेल. त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण कधी मी व्हिडिओ अपलोड करेल उद्या, त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. धन्यवाद.